नमस्कार सर्वांना. आज आहे आमच्या गावाकडची जत्रा. आता गावाकडची जत्रा 3 दिवस सुरू राहणार आहे. 3 दिवस सुरू झाल्यानंतर वेगवेगळा कार्यक्रम असणार आहे. आज आहे पालखीचं सोहळा आणि पालखीचं दर्शन, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी असतो आम्हाला बोकड कापायचा कार्यक्रम. आणि खरंच आमच्या म्हसोबा देवाची जत्रा आहे, तुम्हाला माहिती आहे का? आणि गावाकडे जायचं आहे म्हटल्यावर थोडंसं तर फोटोशूट झालं पाहिजे, म्हणून आम्ही फोटो घेतले. आणि त्यानंतर मग सांगायचं होतं तुम्हाला की म्हसोबा देवाची जत्रा असते, ती बोकड जे असतं ते म्हसोबा देवाला नसतं, तर ते त्याच्या मित्रांना असतं. तर आता पहिला देवाचं दर्शन घेऊया, कारण का कडक ऊन आहे, माळरान आहे, मोकळं वातावरण असल्यामुळे ऊन भरपूर लागते, आपल्या सांगलीसारखं नाही. तर पटपट दर्शन घेऊया. परंतु इथला देवाचं आम्हाला एक प्रचिती आली की तो देव नवसाला नक्कीच पावतो, म्हणून दरवर्षी आमचं काहीतरी चाललेलं असतं. म्हणून असा काहीचं तर पताका त्यांनी लावून ठेवलेलं असतात, त्यांनी वेगवेगळे नवस असतात, बोलतात, नेतात, घरला सोडतात, आणतात. हे झेंडे दिसतात ना, ते त्याच्यासाठीच असतं. आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे नारळ अर्पण, म्हणजे नारळाचं तोरण आपल्याला ह्या देवाला ठेवून टाकायचं आहे, ठेवून द्यायचं आहे, आपला नवस पूर्ण होऊन जाईल. आणि त्यानंतर आपण पालखीचं दर्शन देखील घ्यायचं आहे. पालखीचं दर्शन, त्यानंतर देवाचं दर्शन झालं. आता इथून पुढची तयारी म्हणजे भरपूर आहे. आत्ता खरी जत्रा चालू झाली. ही जत्रा झाली, देवदर्शन झालं, सगळं झालं, आता घरी जायचं आहे. आता हे जे बैलगाडी दिसते ना तुम्हाला, ह्या बैलगाडीतून करंजाडीचा पाला लावला जातो, जे आपण मांडव म्हणतो ना, मांडव तयार करतात आणि त्या मांडवातनं बोकडतेन आणली जातात आणि ती देवाला कापली जातात. त्यानंतर मग ती आपल्या पाहुणे मंडळींना ते प्रसाद म्हणून खायला देतात. अशी आमची जत्रा चालू असते. आता सगळं झालेलं आहे आमचं, आणि ते मी शूट करता आलं नाही, मला भरपूर गडबड होती म्हणून, पण ते पुढच्या वेळेस नक्की शूट होईल. तुम्ही सांगितला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर संध्याकाळ झाली, सगळेजण अंगणात हतरून टाकून झोपून टाकले. वातावरण गावाकडचं कसं असतं माहिती आहे ना, मोकळी हवा झाली, वर आकाश झालं, संपलं, छानशी झोप लागून जाते. गावाकडे तुम्ही अंगणात झोपता का? मला नक्की सांगा, तो आनंद एक वेगळाच असतो. आणि त्यानंतर सकाळी सगळ्यांचं रात्रीचं थोडं जेवण शिल्लक असल्यामुळं आम्ही सगळेजण बसलो होतो झाडाखाली, कारण का गावाकडे असल्यामुळे लाईट नसते, आणि लाईट नसल्यामुळे आम्ही हिरवीगार झाडं आहेत आमच्या घराच्या पाठीमागं, आणि ती झाडं धरून आम्ही गप्पा मारत बसलेलो आहोत. आता गप्पा इकडच्या तिकडच्या न करता काही तर चेष्टा मस्करी चालू आहे. तोपर्यंत एकाचं कुणाच तर लक्ष गेलं की आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागलेल्या आहेत आणि त्या काढून खायच्या आहेत. आता कैऱ्या खाणार आणि लगेच आम्ही गावाकडे सांगलीला निघणार आहोत. पटकन कैऱ्या घेतल्या, मीठ तिखट टाकलं आणि छान अशा खाल्ल्या, आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या सांगलीला.